गावाकडे असल्यावर असं काहीतरी खायला भेटतं. यांनी दुपारचंच मऊ काढलं होतं आणि ते मस्तपैकी खाऊन घेतलं आणि कधी तर खायला भेटतं म्हणून यांनी ते काठीसुद्धा सोडली नाही. आणि नंतर ना संध्याकाळच्या टायमिंगला आम्हाला जायचं होतं बाळूमामाच्या आरतीला. जिथं मेंढरा असतील तिथं जोपर्यंत आम्ही गावाला आहे तोपर्यंत जाणार असं फिक्स होतं आमचं. आणि उद्या आम्ही कोल्हापूरला जाणार म्हटल्यानंतर आज म्हटलं लास्टच्या टायमिंगला जाऊन यावं म्हणून. तिथं पोचल्या बसल्या बघितलं तर ओव्यांचा कार्यक्रम ठेवला होता. बिकुडीत मेंढरं होती ही. आणि पहिल्यांदा गेल्यानंतर ना पहिल्यांदा मामांचं दर्शन घेतलं, भंडारा वगैरे घेतला आणि नंतर ना माधुरीचं पण दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घालून घेतली पूर्ण पालखीला. आणि नंतर ना थोडा वेळ गजाचा कार्यक्रम बघत बसलो. आणि आरतीला वेळ झाल्यामुळं ही दोघांना पण झोप आलती आणि तोपर्यंत आरती चालू झाली. चमत्कार केला बंसीचे दर्शन भोजन थाळीला. जय देव जय देव जय बाळू मामा हो श्री बाळू मामा. आरती ओ वाळू पुष्कळ नामा. जय देव जय देव बोला बोला बाळूमामाचे नाम. जय बाळूमामा. मेंढक्यांचा प्रसाद चालू होता तोपर्यंत इकडं बायकांचा गीतांचा कार्यक्रम चालू झाला होता. नंतर ना आम्ही पण प्रसाद घेतला आणि जायला निघालो त्यावेळेस पोरांनी खेळणी मागितली. ते कुठं जरी बाहेर गेलं तर त्यांना खेळणी लागतात. त्यांना खेळणी घेतली दोघांना पण. आणि गाडीत बसलं नाही तोपर्यंत हिला पेंगायला चालू होतो, पेंगायला लागली होती कारण टायमिंग पण जास्त झालं होतं, 10 वाजून गेली त्या. नंतर ना ती शेवटी झोपली आणि झोपल्यानंतर ना मग आम्ही जरा पेट्रोल गाडीत टाकायचं होतं म्हणून गाडीत पेट्रोल टाकून घेतलं. आणि नंतर घरी यायला निघालो आणि ही जी ढगात लाल बुंद दिसतोय ती चंद्र आहे आणि चंद्र असला भारी दिसत होता ना बोलायचं काम नाही. नंतर ना पोचलो आम्ही घरी.